असूनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा बाबा बाबा लवकर बाहेर या. ओरडतोय काय रे? अहो कशी दिसतेय मी? शोभा, अगं हे काय घातलंयस तू? अगं अण्णांनी बघितलं ना तर माझी बिन पाण्यानं करतील ते. तुमची बिन पाण्याने करायला घरात असायला हवेत ना? म्हणजे सकाळीच गेलेत देवळात म्हणून तो पटकन घालून बघितलं मी कशी दिसतेय ते. शिबाई, तुम्हाला ना काही कौतुकच नाहीये माझं. मी कशी दिसतेय असं विचारलं तर अण्णा आठवले तुम्हाला. अगं म्हणजे मी सांगू तू कशी दिसतेस? सांग ना. एकदम सचिन तेंडुलकर सारखी. एक मिनिट टाक. हा ही घे, ही बॅट घे आणि दिवसभर अख्ख्या चाळीत फिर. मी ना सगळ्यांना सांगतो माझी आई सचिन तेंडुलकरच झालीये म्हणून. शिए देईन ना. जास्त जीप चुरू चुरू चालायला लागली तुझी. तुम्ही काय हसताय? हा काय चाललंय? पटकन ब्रश कर, शाळेत जायला उशीर होतोय. जा पटकन. इकडे बाहेर जाऊन जर कोणाला सांगितलंस ना तर जेवण मिळणार नाही आज. उपाशी राशील आधी सांगते. आणि हे बघ, हा जा. शोभा, तू छान दिसतेस. हा अरे देवा, आज त्या आदितीचा पण ऑफिसला जाण्याचा पहिला दिवस आहे नेमका. ती ऑफिसला जायच्या आधी सगळी कामं तिच्याकडून करून घेते, तर माझ्याच डोक्यावर पडते. बाई छानच दिसतंय. आदिती, तू बाकी काम आटपून घे, मी हे करतो. अरे तू का अगं असू देत, मदत होईल. आपल्यालाच लवकर आटपून निघायचंय ना. जय, सगळं नीट होईल ना? आपण अविनाश सरांना हे सगळं सांगितल्यावर काय म्हणतील ते? हे आपल्या अगेन्स्ट काही ऍक्शन घेणार नाहीत ना ते? आदिती, आपण आता एकदा मनाची तयारी केली आहे ना. आणि हे बघ, आयुष्यभर खोटं बोलून मानसिक त्रास सहन करण्यापेक्षा ना हे खरं बोलून निदान समाधान तरी मिळेल. सगळं नीट होईल. मी आहे ना. अगं आदिती, अय्या जय, तू काय करतोस? नाही, तो मला मदत करत होता. जय सरप मी करतो. हो का? अगं बाई, वहिनीला कधी मदत नाही केली. सगळी मदत इथे काही नाही. बोला, काय मदत करू तुम्हाला? आता काय विचारल्यावर सांगतो. जाऊ दे, कळलंय मला कोणावर जास्त प्रेम आहे ते. बराबरा माझी कामं आटोपली आणि आले. चहा आणि नाश्ता झाला ना ग सगळ्यांसाठी? हो वहिनी, आता सदा काकांसाठी आणि अण्णांसाठी मी चहा आणून देतेच आहे. आता तू कशाला? दे ना, मी देते. तेवढीच तुला मदत. अय्या, माझा चहा नाही आहे ह्यात. देते. हा ए बाई, पण तू तुझं बाकीचं आवरून घे. हा, सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचा राहिलाय ना? हो बाई. खरं तर मीच केला असता ग, पण काय करू, बाहेर इतकी कामं पडली आहेत ना. ए पटकन आटप. हा, आज ऑफिसचा पहिला दिवस आहे तुझा. उशीर नको व्हायला उगाच. थँक्यू. चालू दे मदत. चल लवकर, तू आवरून घे तोपर्यंत मी माझं आवरते का.
सदा काका घ्या. शाबास. तरीच म्हटलं पेपर मधल्या बातम्या खुशखुशीत वाटतच नव्हत्या. आता वाटतील. वा. हो, चहावरून आठवलं, आदिती कुठे आहे ग? हे बरं आहे तुमचं, म्हणजे चहा मी आणून द्यायचा, आठवण येणार तिची. तसं नाही ग, चहा नेहमी ती आणायची ना, म्हणून. फक्त चहा आणून द्यायची, बनवायचे तर मीच ना. काय सदा काका, हा? अहो, सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, इतकं सगळं केल्यानंतर कौतुक कोणाचं? तर आदितीचं. अन्नपूर्णा. वर्षा, मी तुला म्हणालो नव्हतं, तुझी ही सून म्हणजे साक्षात अन्नपूर्णा आहे. सदा काका, खरंच सांगते हा, फक्त तुम्हाला कळले मी. आमचं काही कौतुक नाही घरात. आता एवढं सगळं करायचं, हा? मरते मी या घरासाठी. सगळ्यांच्या सवयी लक्षात ठेवा, आवडी निवडी लक्षात ठेवा, एवढं सगळं करून स्वयंपाक करायचा, मरायचं. सदा काका, काडीचा हातभार लावत नाही हो कामाला. आणि मग आदिती? काय सांगायचं आता, जाऊ देत ना तो विषय, कशाला उगाच. आता तर काय बाईसाहेबांना नोकरी लागली आहे. आमची आपली मुलाची आणि चुलीची बिनपगाराची नोकरी कोण विचारते? बरं झालं आठवलं, चिनूला तयार करायचंय अजून. पाण्यात डुंबत बसले, पिंप संपून टाकेल ना पाण्याचा, त्याला काय अक्कल आहे? एक विचारू परशा, काय होईल रे तुझं विरारला गेल्यावर? आदिती नसेल तर कोण पाहिल तुझ्याकडे? मगाशी जे गेले होते ना, ते आत्ता बाहेर येते मी. चिनूची अंघोळ, त्याचा डब्बा, त्याची स्कूल बॅग, वॉटर बॅग सगळं भरून ह्यांच्यावर पाठवलं. श्वास घ्यायला फुरसत नाही मिळाली मला सदा काका. बाई ग, दमले हो मी. आता हे येतील ना परत शाळेतून सोडून, त्याला मग ऑर्डर सोडतील. शोभा, नाश्ता दे, झालं मग परत काम सुरू. वर्षा, मी मगाशी तुला म्हणालो होतो ना, ही साक्षात अन्नपूर्णा आहे म्हणून. चूक झाली माझी. खरं तर ही 10 हात असलेली देवी आहे रे. नशीब लागतं असली सून मिळायला. काय तुम्ही सदा काका, मी कशी आहे हे नेमकं तुम्हालाच कळलंय बघा. घरात इतकी कामं असतात, 10 हात कमी पडतील. हा ए शोभा, आदितीला सांग मला नाश्ता दे म्हणून. काय चाललंय सारखं सारखं आदिती? सगळं डब्यातलं मी बनवते, कळलं ना तुम्हाला? ती चपाती, भाजी, आमटी सगळं मी करते. झाडा कामासात काही किंमत नाही हो तुम्हाला माझी. बरं मला सांग, आज डब्यात भाजी कुठली बनवली आहेस? ही आपली ह्याची भाजी होती, आता परवा आणली नाही का बाजारातून. आठवत नाही ना, 10 कामं असतात. दादा, तुमचा डबा भरून ठेवलाय आणि वहिनी नाश्ता तयार आणि दुपारचं जेवणही तयार आहे. फक्त भात लावायचा राहिला होता, त्याचा कुकर लावलाय. कशाला? म्हणजे सकाळीच भाजी चिरून ठेवली तुम्ही, फोडणीला पण दिली हो सदा काका. आता आमटीला फोडणी द्यायची होती, तिला जमत नाही ना, दिली ती पण मी. आणि भात लावायला थोडा जास्त वेळ लागतो. करेन मी सगळं करेन. हो हो, मी येतो. हो अण्णा, सदा काका येतो. या. यात. हो आलो. हो आलो हम. तू टेन्शन नाही ना घेतलंय? अरे ती माझ्यापेक्षा जास्त टेन्शन तू घेतेस, काळजी करू नकोस. चल चेक निकाल. काय जयराम खानोलकर, बरा झाला तू सापडला. अरे इस मेहता को चुना लगाने वाला पैदा नाही झाला अजून. काल मी तुला बोलला होता, माल वीक नाही तर समुद्रामध्ये डुबाव. मला माझा रोकडा पाहिजे. चल तो चेक निकाल. सर, काले मला अविनाशचा फोन आला होता, नाहीतर आज तुझी. अरे सामने भाभी आहे म्हणून इमानदारी मध्ये विचारतो तुला. चेक मिळाला ना अविनाश कडून, तो देऊन टाक.
सर चेक आहे माझ्याकडे, पण सर मी अविनाश सरांकडेच निघालो होतो आता. जरा याविषयी त्यांच्याशी बोलून मग मी तुमच्याकडे येणारच होतो. अरे ते मला काय माहिती नाही, तू चेक मला दे. चल चेक दे. अरे अविनाश कडे कुठे जाते, मला चेक पाहिजे. चेक निकाल. सर अरे निकाल जल्दी. चल चेक दे. अरे निकाल जल्दी. लाईफ मध्ये परत माझ्या बरोबर कधी धंदा करायला यायचा नाही. परत मार्केट मध्ये दिसला तर हा मेहता आहे आणि तू आहे. धंदा करायला चाललाय. मेहता सर, मी एकदा अविनाश सरांशी बोलून घेतो ना सर. प्लीज माझं ऐका ना. 5 लाखाला काहीतरी करतो सर. काही प्रॉब्लेम येणार नाही सर. सर मेहता सर. अदिती शांत हो प्लीज. अदिती लोक बघतायत आजूबाजूला. प्लीज शांत हो. आपण काय करायचं आता? जो चेक आपण अविनाश सरांना देणार होतो तो आपल्याकडून गेलाय. तो अदिती तू शांत हो आधी. हे बघ माझ्याकडे बघ. शांत हो. आता माझं ऐक ना. बघ ही वेळ अशी आहे की आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला हवं. आता आपल्या समोर फक्त एकच मार्ग आहे. अविनाश सरांपासून खरं काय ते लपवायचं आणि ही नोकरी स्वीकारायची. नाही जय, हे शक्य नाहीये. तुलाही माहितीये हे खूप डिफिकल्ट आहे. नाही होणार. अदिती समजून घे ना प्लीज. आता ही नोकरी स्वीकारण्या वाचून आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. कुठल्या तोंडाने आपण अविनाश सरांना खरं काय ते सांगणार आहोत? आणि जर त्यांनी आत्ताच्या आत्ता ते 5 लाख रुपये परत मागितले तर? नाही जय, माझ्याकडून हे नाही होणार. तुला माहितीये मी नाही करणार. आपल्याला हे करावंच लागेल जय, पण निदान त्यांचे 5 लाख रुपये परत देईस्तोवर ते म्हणतात ना, नियती आपल्यापेक्षा 4 पावलं नेहमी पुढे असते. असू दे, मी हार नाही मानणार. आदिती ही नोकरी मी नोकरी न मानता बिझनेस शिकण्याची एक शाळा मान. म्हणजे तुला असं म्हणायचंय की आपण एकत्र राहून सुद्धा एकमेकांची अनोळखीसारखं वागायचं? जय नाही, जय मला नाही जमणार आहे. आदिती मला हे जमणार आहे असं वाटतंय का तुला? का करतोस हे? बघ, तू माझ्यावर प्रेम करतेस ना. जितकं प्रेम आहे ना माझ्यावर, माझंही तितकंच प्रेम आहे तुझ्यावर. आणि ही अशी परीक्षा देण्या एवढी ताकद आपल्या प्रेमात नक्कीच आहे. तुझं जितकं प्रेम आहे ना माझ्यावर, माझंही तितकंच प्रेम आहे तुझ्यावर. आणि ही अशी परीक्षा देण्या एवढी ताकद आपल्या प्रेमात नक्कीच आहे. आणि हे आपण तुझ्यासाठी किंवा माझ्यासाठी नाही,
आपल्यासाठी करतोय, एकमेकांसाठी. आणि माझी खात्री आहे, माझ्यासाठी काहीही करू शकणारी माझी ही आदिती माझ्या संकटाच्या काळातही माझी साथ नक्की देशील ना? तुझ्या विना आणि अजून एक, आजपासून आपल्याला ऑफिसला जाताना वेगवेगळ्या वाटेने जायला हवं. कोणीही बघून कुठलाही प्रॉब्लेम तयार व्हायला नको. नाही जय, हे नाहीये शक्य. आदिती प्लीज, माझ्यासाठी. तुझ्या सवे असली, तुझ्या विना जगायचे कसे. अनोळखी नसुनी अनोळखी मानायचे कसे. तुझ्या विना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वाह, ही पंक्च्युअल ही आहे. ड्युटी विथ सिन्सिअरिटी. हा, नव्याचे 9 दिवस असतात. तू सुद्धा नवीन नवीन लागलास तेव्हा असाच होतास. मग हळूहळू तुझे सगळे नातेवाईक आजारी पडायला लागले. तुझ्या घरातलं नळाचं पाणी जायला लागलं. तुझ्या शेजारचे पाजारचे तर काय कायम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट. सॉरी सॉरी सॉरी, काय झालं, आज भाजीला फोडणी घातली, नेमका गॅस गेला. तुम्हाला सांगतो नवरे, 6 दिवस झाले गॅस सिलेंडर साठी नंबर लावून अजून सिलेंडरचा पत्ता नाही. नशीब तुम्हाला सांगतो, त्या शेजारच्या सान्यांकडे एक एक्स्ट्रा गॅस सिलेंडर होता, त्यामुळे सगळा वेळ गेला. मुलांची टिफिन्स तयार होती, हे एक बरं झालं, नाही तर तुम्हाला सांगतो मुलं बिचारे उपाशी राहिली असती. हो अरविंद साहेब, ऐका ना, अहो आजकालची पोरं उपाशी राहत नाहीत. वडापाव आणले असते की बाहेर? माझी मुलं आहेत ना, असले बाहेरचे पदार्थ काही खात नाही. मी समजावलंय त्यांना. आपण मी खातो. मी त्याला चांगल्या सवयी लावल्या. गुड मॉर्निंग नवरे. गुड मॉर्निंग. आज मला फक्त 10 मिनिटं उशीर झालेला आहे. मग काय आरती करू? अहो परवा अर्धा तास झाला होता, आज 10 मिनिटच म्हणजे इम्प्रूव्हमेंट आहे नाही का? मग उद्या 5 मिनिटं. सॉरी 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 सॉरी, खूप उशीर झाला. एक्स्ट्रीमली सॉरी सर. काय झालं, आईला बरं नव्हतं ना, म्हणून कुलदेवतेचा जप करायचा होता 1001 वेळेला. तास 1.5 तास आधीच उठले होते मी, पण तरी उशीरच झाला. सॉरी. हे काय उशिरा येण्याबद्दल लाच देताय? अहो नाही, नाही तरी सुद्धा रेड मार्क हा पडलेला आहे. लेट मार्कचे जाऊ द्या, आणि लाच नाहीये, थालपीट आहे. तुम्हाला आवडतं ना म्हणून आणलं. नाही, आईसाठी केलं होतं. नाही, आजारपणात तिच्या तोंडची अगदी चव गेली ना म्हणून केलं होतं. आणि त्यात जास्तीचा लसूण घातलाय आणि लोणी सुद्धा आणलंय. आवडेल तुम्हाला, खा बरं का. आणि तसंही मी डाएटच करते ना, माहितीये की सगळ्यांना.
नवरे तुमच्या तत्वांच्या विरुद्ध असेल तर खाऊ नका. अमित खाईल, त्याला सुद्धा आवडतं थालीपीठ. नाही नाही हो, एवढ्या प्रेमानं त्यांनी आणलंय, मग अपमान कसा करायचा त्यांचा? कोणाचा? थालीपीठाचा की नंदिनी मॅडमचा? दोघांचाही. थँक्यू हा नंदिनी मॅडम, थँक्यू. अहो थँक्स कशाला, आवडतं का सांगा, पुन्हा आणेल. हॅलो हॅलो आदिती, हे बघ नीट ऐक. मी ऑफिसमध्ये आल्यानंतर आपण एकमेकांकडे अजिबात बघायचं नाहीये. कितीही वेळा एकमेकांसमोर आलो तरी अजिबात एकमेकांना ओळख दाखवायची नाही. हे बघ मला माहिती आहे अवघड आहे, पण हे करावं लागेल आपल्याला. कळतंय ना तुला? ओह नाही नाही नाही, मला नकोय. थँक्यू सो मच. आदिती काय ग, कोणाचा फोन होता?